नमस्कार प्रेक्षकांनो, खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता मकरन म्हणत असतो, हे बघ ऋषिकेश, मी तुझ्याशी बोलत नाहीये, मला जानकीजवळ बोलायचं आहे. तेव्हा मकरन म्हणतो, पण जानकीला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये, मग तरीसुद्धा तुम्ही सारखे सारखे इथे का येता? तेव्हा इथे मकरन म्हणतो, हे बघा, मला माहिती आहे की तुम्ही दोघे जण अडचणीत सापडला आहात. तू 5 दिवसांमध्ये 10 लाख रुपये कुठून जमा करणार आहेस? हे बघ ऋषिकेश, झालं गेलं सगळं विसरून जा. मी इथे तुमच्या दोघांची मदत करायला आलोय. तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मी मदतीचा हात पुढे करायला आलोय. झालं गेलं सगळं विसरून जाऊया. मी हवं तर तुम्हाला इव्हेंटसाठी मदत करेन. आपण खूप मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करूया. मी करतो ना सगळी मदत. तेव्हा जानकीला वाटतं ऋषिकेश आता तयार होतोय की काय? पण ऋषिकेश म्हणतो, नाही. जे जानकीला मान्य नाहीये त्याला मी होकार देणारच नाही. आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाहीये. मी खमका आहे माझ्या स्वतःची मदत करण्यासाठी. तुम्ही आता गेलात तरी चालेल. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, मकरन, हे बघ, मी तुला सारखं सारखं सांगितलंय, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. प्लीज तू तुझा वेळ वाया घालू नकोस. आम्ही तुला नाही सांगितलं हे सगळं करायला. आणि माझ्यासोबत ऋषिकेश आहे ना. आम्ही दोघे जण एक टीम आहोत. आम्ही दोघे जण एकमेकांना मदत करू आणि या संकटातून बाहेर येऊ. तुझ्या मदतीची गरज नाहीये मला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, आणि आतापर्यंत मी तुम्हाला खूप इज्जत दिली, पण आता नाही. तू इथून गेलास तरी चालेल. तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही. तेव्हा मकरन म्हणतो, ठीक आहे, मी आलो होतो इथे मदतीचा हात पुढे करायला, पण जर तुम्हाला माझ्याबरोबर वैरच घ्यायचं असेल तर मग याचे जे काही परिणाम होतील ना, ते भोगायला मात्र तयार राहा, असं प्रेक्षकांनो मकरन म्हणतो. त्याने जवळजवळ त्या दोघांना धमकीच दिलेली असते. तेव्हा माया म्हणत असते, की दादू, अरे हे तू काय केलंस? तू तिथे जानकीला इम्प्रेस करायला गेला होतास ना, तू तर त्यांना धमकी देऊन आलास. तेव्हा मकरन म्हणतो, मी काही केलेलं नाहीये. मी जानकीला व्यवस्थित समजावत होतो. ती माझ्याजवळ बोलायला तयार नव्हती तरीसुद्धा मी नीट बोलत होतो. पण नंतर तो ऋषिकेश आला आणि तो मध्ये-मध्ये करायला लागला. मग मी काय करणार होतो? मला धमकी द्यावी लागली. तेव्हा इथे माया म्हणत असतो, की दादू, अरे आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो, तिच्यावरती रागवायचं असतं, ओरडायचं असतं का? तिच्याबरोबर प्रेमाने बोलायचं असतं ना? बरं, काही हरकत नाही. मी काय म्हणते, अजूनसुद्धा वेळ हातातून निघून गेलेली नाहीये. तू एक काम करायचं, ती कितीही तुझ्याबरोबर रागवली असली ना, तरीसुद्धा तू नीटच बोलायचं. हे बघ, मला असं वाटतं, ती पैशांवरती भुलणारी मुलगी नाहीये. तिला मनाची श्रीमंती आवडत असेल आणि म्हणूनच ती कदाचित तुझं प्रेम स्वीकारायला तयार नसेल. तेव्हा मकरन म्हणतो, का? काय मी चुकीचं वागलोय सांग ना. माझ्याकडे तिचा फोटो होता. त्याच्यावरती मी फक्त माझं प्रेम व्यक्त केलं होतं. आय लव्ह यू लिहिलं होतं. ते वाचल्यानंतर ती माझ्यावरती इतकी चिडली. उलट तिला या गोष्टीचा आनंद व्हायला हवा होता, की माझ्यासारखा मुलगा, वेल सेटेड मुलगा तिच्यावरती इतकं वेड्यासारखं प्रेम करतो. मग तिने माझं प्रेम स्वीकारलं असतं तर काय झालं असतं? काय मी चुकीचं वागतो का? गुन्हेगार आहे का मी? तेव्हा माया म्हणते, तिला तुझं प्रेम नक्की कळेल. फक्त तुझ्या मनाची श्रीमंती तिला दाखव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आणि सारंग दोघेजण ऋषिकेशची मदत करायला आलेले असतात. तेव्हा इथे ते दोघेजण धावत पळत येतात. ऋषिकेश म्हणतो, काय रे, तुम्ही दोघे इथे काय करताय? तेव्हा सारंग म्हणतो, दादा, आम्ही तुला इथे मदत करायला आलोय. तेव्हा सौमित्र म्हणतो, की आमच्या दादावरती इतकं मोठं कर्ज असताना आम्ही काय घरामध्ये पायावरती पाय टाकून बसून राहायचं का? आम्ही इथे आलोय तुला संकटामध्ये मदत करायला, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला, तुला साथ द्यायला दादा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघा, एवढीच मदत करा. बाकी मी तुमची कुठलीही मदत घेणार नाही, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा, अरे असं काय करतोयस? हे बघ, तू नानांचे पैसे घेतले नाहीस मान्य आहे, पण तू आमची मदत घेणार नाहीस म्हणजे? हे बघ, आम्ही शेवटपर्यंत तुझ्याबरोबर उभे राहणार आहोत पैसे जमा करण्यासाठी, कळलं का? आम्ही तुला अजिबात एकटं सोडणार नाही. मग तू आम्हाला ओरड, रागव, मार, काय करायचं आहे ते कर, पण आम्ही तुला सोडणार नाही म्हणजे नाही. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, हे बघ, तुझे भावंड अगदी बरोबर बोलतायत. अरे बघ, तू किती नशिबान आहेस की तुझ्यावरती प्रेम करणारी इतकी चांगली भावंड तुझ्याजवळ आहेत. आणि आता आपण जो काही कार्यक्रम करणार आहोत किंवा इव्हेंट करणार आहोत, त्याच्यामध्ये माणसांची गरज तर आपल्याला लागेलच ना. बाहेरच्या माणसावरती विश्वास ठेवू शकणार आहेस का तू? सांग ना. विश्वासातलं माणूस आहे तुझं कुणी? पण तुझी भावंड आहे तुझ्याबरोबर, ज्यांच्यावरती तू आंधळेपणाने विश्वास ठेवू शकतोस, बरोबर ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो, अगदी बरोबर.
तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो, "ठीक आहे, आपण सगळेजण मिळून आता काम करूया." जानकी म्हणते, "आता तुम्ही दोघेजण आमच्या टीममध्ये आहात." तेव्हा इथे जानकी सौमित्रला आपलं नाव सांगते आणि त्यांची आता ओळख होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ते चौघेजण एक टीम झाल्यानंतर इथे सारंग म्हणत असतो, की "दादा, अरे माझ्याकडे आहे ना, भन्नाट आयडिया आहे. तुला माहिती आहे, आपण आहे ना, इथे आता क्रिकेटचा इव्हेंट करणार आहोत. पण त्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष या दोघांसाठी आपण बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. दोघांना सुद्धा आपण संधी देणार आहोत. लोकं खूप प्रतिसाद देतील दादा." तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, "अरे वाह! छान आयडिया आहे. हो ना जानकी?" तेव्हा जानकी म्हणते, "नाही रे, म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धा मला एवढं काही आवडत नाहीये. आपण ना काहीतरी वेगळं केलं पाहिजे रे." तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, "हे बघ जानकी, वेगळा विचार करायला आपल्याकडे आता वेळ नाहीये. आपल्याला 5 दिवसांमध्ये पैसे जमा करायचे आहेत. त्यामुळे मला सारंग आणि सौमित्र हे दोघेजण जे काही बोलतायत ते सगळं आवडलंय. आपण इथे क्रिकेटच्या स्पर्धाच ठेवणार आहोत." तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, "ठीक आहे दादा, मग आता आम्ही काम करतो. आम्ही गावामध्ये सगळीकडे जातो आणि सगळ्यांना पॅम्पलेट वाटतो. सगळ्यांना सांगतो, की आपण क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार आहोत म्हणून." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "ठीक आहे, मी आता जातो आणि फायनान्सर कुणी मिळतोय का ते बघतो आणि लवकरात लवकर आपण आपला कार्यक्रम सुरू करूया." त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंग आणि सौमित्र दोघेजण आता मुळशीमध्ये बॉक्स क्रिकेट स्पर्धा होणार आहेत आणि त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांना सुद्धा संधी दिली जाणार आहे. त्याचे आता पॅम्पलेट तयार केलेले असतात आणि ते सर्व मुलांना वाटत असतात, स्त्रियांना वाटत असतात. आणि इथे ऋषिकेश आता बॉक्स ऑफिस क्रिकेटसाठी इथे फायनान्स जमा करायला आलेला असतो. कोणी फायनान्सर मिळतोय का ते बघत असतो. तेव्हा त्याने आपली फाईल दिलेली असते. तेव्हा इथे आता सर म्हणत असतात, की "हे बघ ऋषिकेश, अरे माझ्याकडे अशा कितीतरी फाईल पडल्यात रे. आता इथे बॉक्स क्रिकेट स्पर्धा तू ठेवणार आहेस. लोकं याला किती प्रतिसाद देतील माहिती नाही." ऋषिकेश म्हणतो, "सर असं काय बोलताय? अहो प्रत्येक ठिकाणी क्रिकेटला जास्त महत्त्व दिलं जातंय. गल्लीबोळामध्ये प्रत्येक मुलाला क्रिकेटर व्हायचं आहे. मग अशा अवस्थेमध्ये जर आपण बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या, तर कितीतरी लोकं आपल्याला प्रतिसाद देतील ना." तेव्हा इथे सर म्हणतात, की "नाही रे, कितीतरी लोकं फक्त क्रिकेटच खेळतायत. तेवढंच मर्यादित राहता कामा नये. काहीतरी वेगळा विचार करा." तेव्हा इथे काकूसुद्धा तेच म्हणत असतात, "हे काय क्रिकेट स्पर्धेमध्ये कोण भाग घेणार आहे? आम्ही नाही येणार. त्यापेक्षा आम्ही घरी बसून सीरियल बघू, पण क्रिकेट बघायला येणार नाही." तर इथे प्रेक्षकांनो, त्यांना आता सगळीकडून नकारच मिळत असतो. तर इथे जानकी आता कपड्यांच्या घड्या वगैरे करत असते. तेव्हा ती म्हणत असते, की "ऋषिकेश आणि त्याचे भाऊ माझं काही ऐकायलाच तयार नाही आहेत. म्हणजे मी त्यांना सांगते, की आपल्याला फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित राहायचं नाही आहे. आपल्याला वेगळा काहीतरी विचार केला पाहिजे, तर लोकं इथे आपल्याला सपोर्ट करतील ना." तेवढ्यातच प्रेक्षकांनो एक विटी येते आणि जानकी जवळ पडते. तेव्हा जानकी म्हणत असते, "विटी इथे कशी आली?" तेव्हा 2 लहान मुलं येतात आणि म्हणतात, "ताई, ताई, आमची विटी दे ना." आणि ते लोकं विटीला खेळणं म्हणत असतात, की "आमचं खेळणं दे ना." तेव्हा जानकी म्हणते, "काय खेळणं? हे खेळणं नाहीये, याला विटी म्हणतात विटी." तेव्हा इथे ती मुलं म्हणतात, "हो का? आम्हाला तर वाटलं होतं, की हा आजोबांच्या काळातला बॉल आहे आणि ही बॅट." तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, "नाही, ही बॅट आणि बॉल नाही आहे, तर याला विटी-दांडू म्हणतात. तुम्हाला माहिती आहे, आमच्या लहानपणी आम्ही हे खूप खेळ खेळलोय. तुम्ही तुमच्या लहानपणी काय मोबाईल घेता आणि सोशल मीडिया बघत बसता, मोबाईलवरती गेम्स खेळता. असं नसतं रे. लहानपण आहे ना, कधी पण घरामध्ये बसून नाही काढायचं खेळत, तर मैदानामध्ये जायचं असतं. मातीमधले मातीतले खेळ खेळायचे असतात. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या लहानपणी आम्ही विटी-दांडू, लगोरी, त्याचबरोबर पळापळी आम्ही किती खेळ खेळायचो. तुम्ही तसं काहीसुद्धा खेळत नाही. खरं तर तुम्ही असे खेळ खेळले पाहिजे. याला मैदानी खेळ म्हणतात, आपल्या मातीतले खेळ." तेव्हा इथे आता जानकी त्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगत असते. ती मुलगी म्हणते, "पण आम्हाला तर या खेळाबद्दल काही माहितीच नाही आहे आणि कुणी सांगितलंसुद्धा नाही. ताई, तू आम्हाला शिकवशील का हे सगळे खेळ खेळायला?" तेव्हा जानकी म्हणते, "हो नक्कीच. मला वेळ मिळाला तर आपण सगळेजण हे खेळ खेळूया." तेव्हा आता चाळीतल्या 2 बायका तिथे आलेल्या असतात, म्हणजे त्या मुलांच्या आई आलेल्या असतात. त्या म्हणतात, की "खरंच जानकी, किती छान पद्धतीने तू मुलांना या खेळाचे महत्त्व समजावून सांगितलेस गं. बघ ना, आम्ही हे खेळ खेळलेलो आहोत, पण तरीसुद्धा आम्ही इतक्या छान पद्धतीने त्यांना आपल्या मातीतल्या खेळाचे महत्त्व नाही सांगितले, जेवढं छान पद्धतीने तू सांगितलंस. खरं तर आपणच आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मातीतल्या खेळाचा वारसा दिला पाहिजे, नाही का?"
तेव्हा जानकी म्हणते, "अगदी बरोबर." तेव्हा प्रेक्षकांनो, आता त्या सगळ्याजणी गेल्यानंतर जानकी विचार करत असते, की चला आता मला नवीन काहीतरी आयडिया सापडलेली आहे, ज्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, मकरन इथे आता काम करत असतो, तेवढ्यातच तिथे माया येते आणि माया म्हणत असते, "काय दादू, तुला माहिती आहे का? त्या ऋषिकेशच्या 2 खुबड्या आल्यात त्याला मदत करायला." तेव्हा मकरन म्हणतो, "कोण? त्या ऋषिकेशचे भाऊ का?" तेव्हा माया म्हणते, "हो ना." "अरे दादा, किती आणि काही करू दे, पण ते लोकं काही पैसे जमा करू शकणार नाहीत. काय तर म्हणे बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्यात मुळशीमध्ये आणि त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांना सुद्धा संधी दिली जाणार आहे." तेव्हा इथे मकरन म्हणतो, "हो का? मग तुला काय वाटतं, ते लोकं जमा करतील का पैसे?" माया म्हणते, "नाही रे दादा." तेव्हा इथे मकरन म्हणत असतो, "पण त्यांच्याबरोबर जानकी आहे आणि जानकीची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. खूप बारीक विचार करते ती. ती नक्कीच काहीतरी मार्ग सुचवेल ऋषिकेशला." त्यानंतर इथे सुमित्रा आता घरी आलेली नसते. तेव्हा तिची आई फोनवरती बोलत असते, की "सुमित्रे, अगं लवकर ये गे. तू नाही ना इथे बाई, तर मला काही करमत नाही आहे." त्यानंतर इथे आता सुमित्राचा फोन ठेवलेला असतो. तेव्हा इथे आजी आता नानांना म्हणत असते, की "नानासाहेब, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे." तेव्हा इथे नाना म्हणतात, "काय बोलायचं आहे?" "खरं तर तुमची मुलगी आणि माझी सौभाग्यवती सुमित्रा हिच्या वागण्याचं मला काही कळतच नाही. म्हणजे बघा ना, एका बाजूला इथे तिला घर सुटत नाही आणि आता मुलासाठी 2 दिवस जाऊन तिथे राहिले." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते, की "तसं नानासाहेब, तुमच्या भोळ्या स्वभावाचं सुद्धा मला काही कळत नाही हो." तेव्हा नाना म्हणतात, "काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला." तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "बघा ना, तुमचा मुलगा ऋषिकेश हे घर सोडून निघून गेला. त्यानंतर जे काही घडलं त्याच्यानंतरला त्याला मदत करण्यासाठी तुम्ही सारंग आणि त्याचबरोबर सौमित्र यांना सुद्धा पाठवलं त्याची मदत करायला. आधी संपूर्ण गाव त्या ऋषिकेशच्या विरोधात आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सारंग आणि सौमित्रला पण पाठवलं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या नानासाहेब, सुक्याबरोबर ओळंसुद्धा जळतं. आता जे लोकं ऋषिकेशचा राग करतात, त्याचा तिरस्कार करतात, त्यांनी जर सारंग आणि सौमित्र यांचासुद्धा राग केला तर, त्यांना काही त्रास दिला तर?" तेव्हा इथे नाना म्हणत असतात, "सासूबाई, हे काय बोलताय तुम्ही? अहो, ती तिन्हीसुद्धा मुलं माझीच आहेत ना. मला माहिती आहे की ऋषिकेश माझ्या पहिल्या बायकोचा मुलगा आहे, म्हणून तुमच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नाही आहे. तुम्ही त्याचा राग करता मला हे सुद्धा माहिती आहे. पण तुम्ही राग करता म्हणून मी नाही करत ना. ऋषिकेशसारखेच हे दोन्ही मुलंसुद्धा माझीच आहेत. त्यामुळे ते तिघेजण सख्खे भाऊ आहेत आणि एक मुलगा जर माझा संकटात असेल, तर भाऊ म्हणून दोन्ही मुलांनी त्याची मदत करायला नको का? म्हणून मी सारंग आणि सौमित्र यांना ऋषिकेशकडे पाठवलंय." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आजी म्हणत असते, "नानासाहेब, नाही तुम्ही त्यांना पाठवलेत, पण जर ते तिघेजण मिळून पैसे उभे नाही करू शकले तर?" तेव्हा इथे नाना म्हणतात, की "माझा माझ्या मुलांवरती पूर्ण विश्वास आहे. कळलं ना, ते नक्की पैसे जमा करतील." तेव्हा आजी म्हणते, "पण ते नाही करू शकले तर मग काय करणार? एकतर तुम्ही पैसे दिले होते ऋषिकेशला, ते तर त्याने नाकारले ना." तेव्हा नाना म्हणतात, "मला माझ्या ऋषिकेशचा अभिमान आहे, कारण तो खूपच जास्त स्वाभिमानी मुलगा आहे. मी त्याला पैसे देत असताना सुद्धा त्याने ते नाकारले. म्हणजे त्याचा स्वाभिमान मला खूपच जास्त आवडला. मला अभिमान वाटतोय की ऋषिकेश माझा मुलगा आहे आणि जर त्यांनी पैसे जमा नाही केले, तर मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण तशी वेळच येणार नाही. कारण का, माझा ऋषिकेश, सारंग, सौमित्र यांच्यावरती विश्वास तर आहेच, पण माझा जानकीवरती विश्वास आहे. जानकी या सगळ्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढेल आणि ऋषिकेशला पैसे जमा करण्यासाठी मदत करेल." तेव्हा आजी म्हणते, "जानकी, जानकी या सगळ्यातून ऋषिकेशला बाहेर काढेल." आजीला काही ही गोष्ट आता पचनी पडत नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सौमित्र, सारंग, ऋषिकेश तिघेही नाराज होऊन आलेले असतात. जानकी म्हणते, की "हे घ्या, तुम्ही तिघेही जण भजी खा बरं. तुमच्यासाठी गरमागरम भजी बनवली." त्यानंतर जानकी विचारते, "काय मग? काही झालं का? तुम्हाला इथे रिस्पॉन्स मिळाला का?" तेव्हा सौमित्र म्हणतो, "नाही ना. लोकांना तर इथे क्रिकेट टीम आवडतसुद्धा नाही आहेत. त्यांना क्रिकेट खेळायलासुद्धा काही लोकांना आवडत नाही आहे. मुलींचं तर म्हणणं आहे, की आम्ही क्रिकेट खेळायला येण्यापेक्षा किंवा तो बघण्यापेक्षा घरी बसून सीरियल बघू म्हणून." तेव्हा सौमित्र म्हणतो, "नाहीतर काय, कुणीही चांगला रिस्पॉन्स दिलेला नाही आहे." तेव्हा इथे जानकी म्हणते, "आणि ऋषिकेश तुझं काय? फायनान्स सर काय म्हणाले?" तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, "त्यांचं सुद्धा तुझ्यासारखंच मत आहे. त्यांना पण क्रिकेट नको आहे, काहीतरी वेगळं हवं आहे.
पण जानकी त्यांना आपण काहीतरी वेगळं आता काय देणार आहोत? कसा विचार करायचा आपण? जानकी म्हणते, "केलाय, मी विचार केलाय." जानकी म्हणत असते, की "बघा, मला जे सुचलंय ते तुम्हाला आवडतंय का ते बघा." तेव्हा जानकी इथे एक आता तिने पोस्टर तयार केलेलं असतं. त्याच्यावरती तिने लिहिलेलं असतं, की मातीतले खेळ आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता त्या खेळांमध्ये आलेले असते लगोरी, विटी-दांडू, विष-अमृत हे असे जे मातीतले खेळ आहेत ना, ते तिने आता आयोजित करायचं ठरवलेलं असतं. जानकी म्हणते, "हे बघा, हे खेळ आहेत ना, आपण आपल्या लहानपणी सगळेजणच खेळलेलो असतो. मग आपल्या जर गावातल्या मातीतल्या खेळांचं आपण आयोजन केलं, तर लोकांना खूप आवडेल आणि कितीतरी लोकं या खेळांना प्रतिसाद देतील, असं मला वाटतंय. तेव्हा आपल्याला जर आता कुठल्या कार्यक्रमांचा इव्हेंट करायचाच असेल ना, तर आपण या मातीतल्या खेळांचा इव्हेंट करूया. तुम्हाला काय वाटतं ते आता सांगा." तेव्हा सारंग म्हणतो, "खरं तर ही आयडिया खरंच खूप छान आहे." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "जानकी त्यांना बक्षीस काय द्यायचं जिंकल्यावर?" तेव्हा जानकी म्हणते, "हे बघ, आपल्या मुळशी गावामध्ये 70% लोकं शेती करतात. तर शेतीला उपयुक्त अशी काही अवजारे असतील ना, ती आपण त्यांना गिफ्ट म्हणून द्यायची. त्यांना सुद्धा खूप आवडेल." तेव्हा इथे तिची आयडिया फारच आवडलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जानकी भोंग्यावरती ओरडून सगळ्यांना सांगत असते, की "ऐका हो ऐका, आपल्या मुळशी गावामध्ये पहिल्यांदा इथे मातीतल्या खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्या आणि जो जिंकेल ना, त्याला इथे शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या वस्तू दिल्या जातील. त्याचबरोबर ट्रॅक्टर असू दे किंवा नांगर असू दे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना दिल्या जाणार आहेत." तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, "जानकी खरंच, म्हणजे तुला जी आयडिया सुचले ना, त्याला लोकांनी इथे जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायला सुरुवातसुद्धा केलेली आहे. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले." तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग म्हणत असतो, की "अरे सौमित्र दादा, या सगळ्यामुळे आहे ना आपल्या ऋषिकेश दादाचं नाव अख्ख्या पंचक्रोशीत पसरणार, हे मात्र नक्की." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "जानकी, हे सगळं तू माझ्यासाठी केलंस?" तेव्हा जानकी म्हणते, "नाही, हे मी सगळं आपल्या दोघांसाठी केलेलं आहे. हो की नाही?" तेव्हा इथे जानकी ऋषिकेशचा हात पकडते आणि म्हणते, "आता सगळं काही चांगलं होणार." आणि तेव्हा इथे ऋषिकेश जानकीकडे बघायलाच लागतो. ऋषिकेशच्या मनामध्ये जानकीने आता याच वेळेला जागा निर्माण केलेली असते आणि ज्या पद्धतीने जानकीने आता ऋषिकेशचा हात धरलेला असतो, त्यामुळे इथे ऋषिकेशला विश्वास बसलेला असतो, की हा हात जानकी कधीही सोडणार नाही.